लग्न साधं केलं तरी मुलं होतात असा मिश्किल शब्दात उपदेश देणारे इंदुरीकर महाराज। नमस्कार मंडळी, माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर ही नेहमीच कीर्तनाच्या माध्यमातून सर्वांच्या परिचित असतात आणि त्यांच्या बोलण्यातून ते सदैव चकजेत असतात। साधं लग्न केलं तरी मुलं होतात असा परखड बोलणारे इंदुरीकर महाराज हे आपल्या मुलीचा साखरपुडा मात्र जोरात करतात, अशी टीका आता इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुडा समारंभानंतर होतीये। जसे उपदेश देतात तसे वागले असते तर मुलीच्या साखरपुड्यात लाखो रुपये खर्च झाले नसते, असं म्हणत वारकरी संप्रदायातल्या महाराज मंडळींनीच आता इंदुरीकर महाराजांवर नाराजी व्यक्त केली आहे। इंदुरीकर महाराज म्हणजेच निवृत्ती महाराज देशमुख इंदुरी अहमदनगर जिल्ह्याच्या लेकीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला। मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साहिल चिलप यांच्यासोबत साखरपुडा झाला। साहिल चिलप ही पुण्यातल्या जुन्नरची रहिवाशी असून ते उच्च शिक्षित आणि व्यावसायिक आहेत। गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती सुद्धा आहे। अहिल्यानगरमधल्या संगमनेर शहरात इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला। या कार्यक्रमात हारतुरे, शाल, नारळ देऊन कोणाचे सत्कार झाले नाही, पण दुसरीकडे AC हॉलमध्ये शाही थाटात हा कार्यक्रम पार पडला। संगमनेरच्या वसंत लॉन्चमध्ये हा कार्यक्रम झाल्याची माहिती आहे। फुलांनी सजवलेल्या महागड्या गाडीत सनरूफमधून बाहेर येत इंदुरीकरांच्या मुलीनं मोठ्या थाटात एंट्री केली। याच गाडीसमोर ओपन जीप आणि मागे अनेक गाड्यांचा ताफा होता। स्टेजवर फॅन्सी स्टाईलनं फोटोशूटही झालं आणि बड्या मान्यवरांनी वधूवरांना आशीर्वादही दिले। यावरच आता लोकांनी सोशल मीडियावरून टीका करायला सुरुवात केलेली दिसतेय, तर दुसरीकडे वारकरी संप्रदायातल्या महाराज मंडळींनी सुद्धा यावर काहीशी नाराजी व्यक्त केली आहे। निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीचा काल साखरपुडा झालेला आहे। साखरपुडा अत्यंत जोरदारपणे झालेला आहे। लाखो रुपयाचा खर्च साखरपुड्यामध्ये केलेला आहे। एरवी निवृत्ती महाराज देशमुख हे उपदेश देतात, लग्न साधं केलं तरी मुलं होतात असा उपदेश देतात। बोले देशात चाले त्याची वंदावी पावले। निवृत्ती महाराज जसे उपदेश करतात असे जर वागले असते तर कालच्या साखरपुड्यामध्ये एवढा खर्च झाला नसता। साखरपुड्यामध्ये जर लाखो रुपये खर्च होणार असेल तर लग्नात निश्चित करोडो रुपये खर्च होईल। उपदेश करताना आपण एक बोलता, परंतु जीवनामध्ये त्याचा वापर केला जात नाही, याचा खेद निश्चित संप्रदायाला आहे। जर निवृत्ती महाराजांनी उपदेश केला त्याप्रमाणे वागले असते तर याचा निश्चित अभिमान संप्रदायाला झाला असता। हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज हे आपल्या कीर्तनातून नेहमीच समाज प्रबोधन करतात। लग्न सोहळे साध्या पद्धतीने करा, खर्च करू नका, असे ते आपल्या खास शैली सांगत असतात। एवढेच नाही तर मुली असं वागतात, मुलं असं वागतात, लग्नामध्ये डान्स करतात, पण काल झालेल्या साखरपुड्यात त्यांच्याच मुलीनं लग्नात हातावरी करत चष्मा घालत डान्स केला आहे। असे कितपत योग्य आहे? हा आपण समाजात वेगळं वागतो आणि वैयक्तिक जीवनात वेगळं वाटतो, म्हणून लोकांसमोर ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी जहरी टीका वारकरी संप्रदायांनी त्यांच्यावर केलेली आहे। वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळीचं म्हणणं आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, पण आता त्यांनी आपल्याच मुलीच्या साखरपुडा समारंभात एवढा खर्च केल्याने त्यावर नाराजी व्यक्त होती आहे। दुसरीकडे इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यानिमित्त शेतकऱ्यांसाठी 1 लाख रुपये दान केल्याचीही चर्चा आहे। मात्र थाटामाटात झालेला हा साखरपुडा जास्त चर्चेचं कारण ठरतोय। त्यांनी साखरपुडा दरम्यान त्यांनीही सांगितलं आहे की लग्न साधीच करा, परंतु हे जे काही या ठिकाणी साखरपुडा केला तर हा साखरपुडा समाजाला दाखवण्याकरता आहे आणि लग्नामध्ये साखरपुड्यामध्ये लोक मोठमोठ्याने त्यांचे स्वागत करतात, विशिष्ट लोकांना भेटी बांधतात, पण मी तसं काही करणार नाही। मी सत्कार करीन तर सगळ्यांचाच करीन, नाही तर सत्कार कोणाचा करणार नाही, कारण सर्वसामान्य सरकार या ठिकाणी होत नाही, हा खेळ मला त्या ठिकाणी वाटतो। म्हणून आजपासून लग्न कार्यामध्ये कोणीही कोणाचे सत्कार करू नये, आपल्याला सगळे सारखेच आहेत, असंही त्यांनी या दरम्यान सांगितलेलं आहे। त्यांनी या ठिकाणी काही भेटणं वस्तू म्हणून ज्ञानेश्वर माऊलीची डायरी, त्याच्यात काही अभंग वगैरे असतात, या ठिकाणी वाटलेलं आहे, जेणेकरून लोक ते खाली पायाखाली टाकणार नाही, तुडवणार नाही, असा उद्देशही त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे। तुम्हाला या सगळ्या कार्यक्रमाबद्दल आणि यावर व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा।